ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला गरिबी गुलामी लाचारीमधून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। वंचित बहुजन आघाडी लातूर ग्रामीणचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विजय अजनीकरजी यांच्या प्रचारासाठी आज रेणापूरच्या या महत्वाच्या बाजारपेठेमध्ये होत असणाऱ्या सभेचे स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तय्यब जफरजी, मराठवाड्याचे महासचिव संतोष सूर्यवंशीजी, या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी। मला कल्पना आहे बराच उशीर झालेला आहे, पण या सभेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यांचा विचार आणि नेमकं वंचित बहुजन आघाडी या निवडणुका का लढत आहे, मला याची कल्पना आहे की लातूर ग्रामीण मध्ये परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासून इथं जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी इथल्या गावाखेड्यातल्या माणसांना दाबून त्यांचं रक्त पिऊन राजकारण करण्याचं आतापर्यंत काम करत आले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही आपल्या स्थानिक आमदार धीरज देशमुख यांचे नकाब फाडण्यासाठी आपली आजची सभा आहे। अनेक लोक आम्हाला म्हणतात की रितेश देशमुख ऍक्टर आहे, पण माझं सगळ्या लातूरकरांना सांगणं आहे की खरा ऍक्टर धीरज देशमुख आणि अमित देशमुख आहे। हे दोघेही 5-5 वर्ष काही करत नाहीत, पण निवडणुका आल्यानंतर यांच्यासारखी ऍक्टिंग दुसरं कोणच करत नाही। हे दोन्ही भाऊ, आणि आता आम्हाला माहिती भेटल्याप्रमाणे की आता रमेश आप्पा कराड 2009 पासून कितीदा पडतात काय माहिती, सारखेच उभे राहतात पडायला, तेही 5-5 वर्षे काय आम्हाला दिसत नाहीत। मी लातूर ग्रामीणच्या लोकांना पहिली विनंती करेल की हे दोघच्या दोघं तसे बघायला गेलं तर साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत। रमेश आप्पा कराड आणि धीरज देशमुख, तुम्ही आमदार बनाल न बनाल हा नंतरचा मुद्दा आहे। तुम्हाला जर दोघांना थोड्या लाजा असतील तर निवडणुकीत मतदान मागताना एक घोषणा करा, तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये लातूर ग्रामीणच्या मुला मुलींना मोफत शिक्षण द्यायची घोषणा करा। हे सोडू नका शाळांना फुकटामध्ये, सगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडे, मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत, सगळ्या प्रकारच्या शाळा कॉलेज सगळं साम्राज्य आहे। एका सुद्धा आपल्या मुलाला, खास करून मी मेडिकलचे, एमबीबीएसचे, बीएमएसचे, बीएचएमएसचे ऍडमिशन, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन, तुमच्या आजूबाजूला गावाखेड्यात तुमच्या वस्तीत कुणी असतील तर आम्हाला सांगा की यांनी काय फुकट दिले का ऍडमिशन, दिले का कुणाला फुकट? मेडिकलचे म्हणतो मी, नाही तर सांगताल बाबा बालवाडीतलं दिलं म्हणून। एकाला तरी मेडिकलचं ऍडमिशन मोफत दिलं का रमेश आप्पा कराड आणि धीरज देशमुख? मेडिकलच्या ऍडमिशनला 20-20, 30-30 लाखापासून करोडोच्या फीस आहेत। त्यामुळे एमआयटीची संस्था कशी चालते ते लातूरच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, आणि धीरज देशमुख आणि देशमुख परिवाराच्या संस्था आणि साखर कारखाने कसे चालतात याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे। याच रेणापूरमध्ये मागासवर्गीय मातंग समाजातल्या गिरधारी तबगालेचा एका सावकारानं तुटपुंजा पैशासाठी ठेचून खून केला। खरंय की खोटं आहे? आतवरी करून सांगा बाबा, काय मुडद्यांना बोलत नाही। ते निवडणुका येत राहतील जात राहतील, जरा माणुसकी दाखवा। जाती आणि धर्माच्या ठेक्यामध्ये अडकलेले बदमाश लोक आहेत। मातंग समाजातल्या एका तरुण मुलाची जेव्हा एक सावकार खून करतो
त्या गिरधरी तबघालेचे अश्रू पुसायला धीरज देशमुख किंवा रमेश अप्पा कराड आले का? आले का? त्यांचे डोळे पुसण्यासाठी मैदानात एकच नेता होता, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. मला इथपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. निवडणुका आल्या म्हणजे काय फक्त 1000-500 रुपये घ्यायचे आणि कुणाचा तरी जिंदाबाद मुर्दाबाद करायचा? या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा हजारो दंगली आहेत. खास करून धीरज देशमुख आणि काँग्रेस पार्टी ही मुसलमानांची पार्टी असण्याचा दावा करते. मग धीरज देशमुखांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रश्न करतोय. इथं आमचे मुसलमान बसले असतील ते म्हणते अपना पंजा है बाबा, गंजा हो गया फिर भी क्या बोलेगा, अपना पंजा है बाबा. अरे औरंगजेबाच्या आणि टिपू सुलतानच्या नावावर हजारो मुसलमानांची तरुण मुलं जेलमध्ये डांबली आणि पोलिसांनी गोळ्या घालून मारली. महाराष्ट्रात दंगली किती झाल्यात? जात आणि धर्माच्या नावाखाली एका बाजूला मुसलमानांच्या पोरांना गोळ्या घालून मारलं जात असताना रामगिरी सारखा एक महाराज मोहम्मद पैगंबरावरून अत्यंत खालच्या भाषेत बोलत असताना त्या नारायण राणेचं 1.5 फुटाचं पोरग मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारतो म्हणते की नाही म्हणतं? अरे एवढे मुसलमानांवर आक्रमण होत असताना ही मुसलमानांची म्हणणारी काँग्रेस पार्टी त्यांचा नेता धीरज देशमुख जांभळी द्यायला तरी तोंड उघडतो का? अरे बाबा मुसलमान बसले तिथं, उघडतो का? नितेश राणेच्या बापाला नारायण राणेला चिंदी चोर म्हणणारा नेता आहे बाळासाहेब आंबेडकर. कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही मानणाऱ्या देवाला अशा प्रकारे घाणेरड्या भाषेमध्ये बोलण्याचे बाळासाहेब आंबेडकर विरोधक आहेत. अरे ते राजे महाराजे इतिहासात झाले, जन्मले, मेले, त्यांच्या नावाखाली तुम्ही दंगली घडवताय. आणि आमचा इथला मुसलमान बांधव, मी इथल्या खास करून बौद्ध मातम चर्मकार इथं बसलेल्या किती लोकांकडे पिवळं राशन कार्ड आहे? हातवरी करा, लाजू नका. सोयरिकीच्या कामाला आलो नाही मी. ए पिवळ्या राशन कार्ड वाले, काय लाजायला काय झालं तुम्हाला? पिवळ्या राशन कार्डला मराठीमध्ये म्हणतात दारिद्र्य रेषेचं काहीतरी, काय नाव त्याचं, दारिद्र्य रेषा का काय? नारंगी राशन कार्ड वाले किती आहेत? हातवरी करा, हे करा बाबा. यांची शूटिंग सगळे दरिद्री बसले तिथं पुढं, ते सगळ्या जातीमध्ये आहेत. हे काय फक्त बौद्धाचा माथंगाचा चर्मकाराचा नाही, ते माळी असेल, तेली असेल, कुणबी असेल, मराठा असेल, प्रत्येक जातीमध्ये पिवळ्या राशन कार्ड वाले माणसं आहेत. प्रत्येक जातीमध्ये नारंगी राशन कार्ड वाले माणसं आहेत. मी हा प्रश्न तुम्हाला एवढ्यासाठी उभा केला, देशमुख साहेबांबद्दल आता एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल बोलण्याची आमची इच्छा नाही आणि आम्ही बोलणारही नाही. पण आजही महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% लोक दारिद्र्य रेषेमध्ये आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये जनावरासारखं 8-8, 10-10 तास काम केल्याशिवाय तुमच्या माझ्या घरातल्या चुली पेटत नाहीत. आपल्या हाताला फोडा आल्याशिवाय, दिवसभर जनावरासारखं राबल्याशिवाय आपली घरं चालत नाहीत. मग आम्हाला प्रश्न पडलेला आहे, ज्यांना ज्यांना देशमुखांनी पाळलं, काय शब्द वापरला, ज्यांना ज्यांना देशमुखांनी उभं केलं, अशा माणसानं त्यांना मतदान देणं एक वेळ मी समजू शकतो. दिला बाबा, गॅस एजन्सी दिली का तुम्हाला? पेट्रोल पंप दिला, गुत्तेदारी दिली, काहीतरी तुमच्याकडं असं दिलं की तुमचं कुटुंब उभं झालं. असा एखादा माणूस काँग्रेसचा आणि भाजपचं काम करत असेल तर आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं, अरे जाऊ दे बाबा, सोडून दे. ते धीरज देशमुखनं आणि देशमुखांनी त्याचं भलं केलं, जाऊ दे, त्याला करू दे काम, असं आम्ही पण सोडून देऊ.
अरे पण गावागावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जातीमधले जे गरीब आहेत, गुलाम आहेत, लाचार आहेत, आजही ज्यांना सन्मानानं राहण्यासारखं ज्यांना घर नाही, अशा उद्ध्वस्त लोकांना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता निवडणुकीमध्ये या धीरज देशमुखला उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांनी आम्हाला उभं केलेलं नाही. त्यांनी आम्हाला उभं केलेलं नाही. 5 वर्षामध्ये एका आमदाराला 5 कोटीचा निधी असतो. तो 5 कोटीचा 25 कोटीचा निधी कुणाच्या घशात घातलाय, तुमचे गुत्तेदार कोण आहेत ते आम्हाला माहिती आहेत ना. तुमचा पैसा कुठं येतो, कुणाकडे जातोय, सगळं आम्हाला माहिती आहे. कारण हे दोघांनाही माहिती आहे यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांना हे माहिती आहे. निवडणुकांच्या 4 दिवस 8 दिवस अगोदर लोकांकडे जायचं आणि या लोकांना दारू द्यायची, मटण द्यायचं, पैसा द्यायचा, 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये नाही, माणसं विकत घ्यायची. अरे तुमच्यापेक्षा मला कधी कधी मला असं वाटतं, लाज वाटते मला. एखादं बाजारामध्ये डुक्कर विकायला आणलं तर डुक्कर सुद्धा 10,000च्या खाली विकत नाही. खरंय की खोटं आहे? कुठं बाजार भरत असला तर बघा, जनावराची किंमत बरी बाबा, माणसाची किंमत यांनी 200 रुपये करून ठेवली. 500 रुपये 200 रुपये. काय तुमचं या 200 500 1000 रुपयामध्ये काय तुमचा उद्धार होणार आहे? आजपर्यंत काँग्रेसचं आणि भाजपचं राजकारण याच पद्धतीनं चाललेलं आहे. तुमच्यातले काही लोक असं म्हणतील, लय मोठे माणसं आहेत, त्यांना काही पाडता येत नाही. बरोबर ना? एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, हे पडणार कशी? आता पडणार कसे म्हणजे विलासराव कसे पडले होते? पडले होते की नव्हते? अरे इंदिरा गांधीला सुद्धा लोकांनी माती चारली होती प्रधानमंत्री असताना. इंदिरा गांधीला सुद्धा हरवलेलं आहे. आपल्या देशाचं राजकारणच वेगळं आहे. एक डाकू होती फुलनदेवी. कुणी कुणी नाव ऐकलंय? सगळ्यांनीच ऐकलं. डाकूचे बरे नाव माहित राहतात लोकांना. मग हे 2 डाकूच आहेत, नाही काय माणसं आहेत काय? फुलनदेवी डाकू होती, खासदारकीला उभी राहिली आणि जिंकली. आणि किरण बेदी पोलीस ऑफिसर होती, निवडणुकीला उभी राहिली आणि पडली. खरंय खोटं आहे? असा आपला देश आहे. आपला देश तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही. इंदोरीकर महाराज बेजार झालं कीर्तन करू करू. काही नाही, काय कीर्तन करायचं ते करा. ते आहे आपलं. आता ते जरांगे पाटील किती किलोच आहे? 40 किलोचा माणूस आहे. रोज तलवार घाशीत होतो, ऐसा करूंगा वैसा करूंगा. आज म्हणतोय मी काय निवडणूक लढत नाही बाबा. करायची खोट आहे? हे राजकारणाचा आखाडा आहे. आणि भल्या भल्या मंत्र्या संत्र्यांना, हे सगळे तुमचे मंत्री, हे आमदार, या सगळ्या आमदार खासदारांना प्रकाश आंबेडकरांच्या राजगृहापुढे भिकाऱ्यासारखं उभं व्हावं लागतं. ही ताकद आहे प्रकाश आंबेडकर. नुसता लातूरमध्ये आम्ही विनोद खटके दिलाय तर नुसते झटकेच लागलेत अमित भैया. नुसत्या विनोद खटकेची रॅली बघितली का नाही तुम्ही? अमित भैयाला सुट्टी नाही या वेळेला. आता धीरज भैयाच्या मागे तर डॉक्टरच आलाय आता. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 70,000 मतदान आहे आपलं. किती मतदान आहे? तुम्हाला हलक्यात घ्यायचं तर घ्या. 20 तारखेला तुमच्या नरड्यावर पाय ठेवणार वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे हे मुरुड पासून, रेणापूर पासून तांदूळजापर्यंत सगळा पसारा आम्हाला माहिती आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार, आता आमचा सोडा, कुठलाच उमेदवार यांनी मैदानात टिकू दिला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला 5 रुपयाचा चहा पाजायची सुद्धा गरज नाही. धीरज देशमुख या निवडणुकांमध्ये लाखोची मतं, फुकट मतं घेणारी पार्टी आहे वंचित बहुजन आघाडी. आम्ही फुकट घेतो रे. तुला एक ना एक माणूस विकत घ्यावा लागतो. तुझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, पहिल्यांदा समजून घे. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे की ज्यांच्याकडून 1 रुपयाचा चहा न पिता सुद्धा ज्यांना 40-40 लाख लोक महाराष्ट्रात मतं करतात. हे प्रेम जिंकणारा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यामुळे याही मतदारसंघामध्ये आपली पूर्ण ताकद आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं, कमीत कमी ही छोटी सभा आहे. या मतदारसंघात 150 सभा आहेत आमच्या. किती आहेत?
150 सभा गावागावामध्ये या सगळ्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांचे यांच्या गाड्यान यांचे वाडे उद्ध्वस्त आणि बेचिराग करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. आणि घाबरण्याचं कारण नाही. मी स्वतः वकील आहे ना, आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. बिलकुल कुणी घाबरायचं कारण नाही. त्यामुळं जो कुणी या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मतदारांना तुम्ही साधं डोळं वटारून तर बघा, मग तुम्हाला कायद्याचा आणि वंचितचा दणका दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इथं उभी आहे. कुणीही कुणाला भामट्यांना घाबरण्याचं कारण नाही. फक्त आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की अरे आपल्यावर जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडायची का नाही. मुस्लिम बांधव बसले दादा, त्या कोल्हापूरचं गडबड माहितीये तुम्हाला. कोल्हापूरचा खासदार आहे काँग्रेस पार्टीचा. त्या कोल्हापूरच्या खासदाराचं पोरग, त्या पोरानं मोर्चा काढलाय मस्जिद हटाव. कुणी मोर्चा काढलाय? काँग्रेसच्या खासदाराचं पोरग. त्या विशाल गडावरची मस्जिद पाडायची काम कोण करतं? काँग्रेसच्या खासदाराचं पोरग. शरम वाटते का काँग्रेसच्या नेत्यांना? मस्जिद पाडायला यांचं पोरग आणि मारलेल्या लोकांचे डोळे पुसायला त्यांचा बाप. तो माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. आता मी उडाला फॉर्म, आजच उडाला. कोल्हापूरचा गेला काँग्रेसचा फॉर्म, उडाला फॉर्म. सतेज पाटील बोंबलायले आज. अरे हे धीरज देशमुखला तुम्ही काँग्रेसचा माणूस समजू नका. धीरज देशमुखच बीजेपीचा पेरलेला माणूस आहे. मतदान कुणाला करते ते बघितलं का नाही तुम्ही? काँग्रेसवाल्यांनी लिस्ट दिली गद्दार आमदारांची. आमचे 12 आमदार फुटले. कुठं फुटले? कोण फुटले? जे अशोक चव्हाण गेला बाहेर गेला, अशोक चव्हाण बाहेरचा, हे पेरलेले आहेत. जेव्हा एक बौद्ध समाजाचा आमदार चंद्रकांत हांडोरेला आमदार बनायची निवडणूक होती, धीरज देशमुख आणि अमित देशमुखला व्हीप काढला होता काँग्रेसनं की अरे ते बौद्धाचा आमदार आहे बाबा, त्याला मतदान करा. हे दोघं भाऊ मतदानाला आले नाहीत आणि त्यांनी मतदान केलं नाही. इतके घोर जातीवादी असल्याचा यांचा पुरावा तुम्हाला कळणार नाही. अनेक आपले लोक बुडण्या शेंड्यान खांद्यावर झेंडा घेऊन आपले मिरवत राहतात. जात आणि धर्माचे ठेकेदार आहेत. म्हणून इथं उपस्थित सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आमची विनंती आहे, हा प्रश्न फक्त जातीचा आणि धर्माचा नाही आहे, माणुसकीचा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्या जातीत जन्माला यावे प्रकाश आंबेडकरांच्या हातात नव्हतं, किंवा इथल्या बसलेल्या कोणत्याही माणसाच्या हातात नाहीये की आपण कोणत्या माणसाच्या कोणत्या जातीच्या घरामध्ये पोटामध्ये आपण जन्माला यावं. पण बाळासाहेब आंबेडकरांनी एक शपथ घेतलेली आहे. या महाराष्ट्रामधला पहिला मुख्यमंत्री मराठाच होता. नाव होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचा आजचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तोही मराठाच. शरद पवार महाराष्ट्राचे 4 वेळेला मुख्यमंत्री राहिले, ते सुद्धा मराठाच. बाबुळगावचा सरपंच यांचाच, आमदार यांचाच, खासदार ते तर सालगडीच आहे. ते घरातच होतं काही भांडे घासायला काय माहित ते. मला तर दिसलं नाही कुठं. ते कामात नाही, धामात नाही, कार्यकर्ता नाही, घरात भांडे घासत असेल ते. आणलं उचलून आणि बसविलं बोकांडी तुमच्या. आणि बोकांडी कोणाच्या? अरे तुम्हाला त्याची लाज वाटते का? या लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध समाजाचं, फक्त बौद्धाचं 3.5 लाख मतदान आहे. बरं मतदारसंघ राखीव आहे ना हो? ओपन आहे का? राखीव आहे. हे आमचे बौद्धाचे कार्यकर्ते सगळे देशमुखांचे काही जे आहेत ना, झेंडे उचलणारे, बुट उचलणारे, 18 नक्या आणि खेटर राख्या, ते कुत्रा आणताना आम्ही बघायचं ते कुत्र्याचे नख मोजतेत लोक. अरे हा ते 18 नका म्हणजे ते खेटर राखते म्हणजे काही कामाचं नाही, असं काहीतरी राहतंय ते कुत्र्यांचं. अबे तुम्ही 24 तास त्यांचे झेंडे उचलता. हे काँग्रेसचे लोक आरक्षित मतदारसंघात तुम्हा बौद्धाचं बौद्ध काय मातंग काय, तुम्हाला तिकीट सुद्धा द्यायच्या लायकीचं मानत नाही हे काँग्रेसवाले. बरं दिलं तर दिलं, अशा माणसाला तिकीट दिलं की त्याच्या आम्ही सुद्धा शॉक झालो. आम्ही जात आहे कुठं म्हटलंय बाबा? माला जंगम कोणती जात आहे?
आता आम्ही काही त्या जातीच्या विरोधात नाही, अरे पण तुमचे 2 घरं सुद्धा पुऱ्या जिल्ह्यामध्ये नसतील, पिठात मिठा एवढे, त्याच्यात पण तुम्ही बोगस, एवढा काय तिटकार आहे तुम्हाला? अरे कमीत कमी आरक्षणाच्या जागेतली तरी एखाद्या बौद्धाला मातंगाला उमेदवारी देण्याची तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही, आणि तरी सुद्धा जर बौद्ध आणि मातंग जर कोणी काँग्रेसचा झेंडा घेऊन तुमच्या दरवाजात येत असेल तर अशा सगळ्यांना बुटाखाली ठेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे. काहीतरी लाज बाळगा. तुम्ही ज्या पक्षाचं काम करता साल्यांनो जिंदगीभर, कमीत कमी तो पक्ष तुम्हाला तुमच्या तरी जागा द्यायला तयार आहे का? इथं मुसलमान बसलेत, काँग्रेस पार्टीला मुसलमानांची मतं चालतात, काँग्रेस पार्टीला मुसलमान नाही चालत बाबा त्यांची. तुमच्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये पेट्रोल, डिझेल आणि तुमच्या घरामध्ये जी गॅस आहे ना, गॅस, तो गॅस मुसलमानाच्या जमिनीमधून येतो, इराण आणि इराक मधून. बाबा रामदेवच्या धोत्रातून नाही येत. हे ना आमचे कट्टरपण ते आम्हाला अरे तुला एवढा मुसलमानांचा तिटकार आहे तर बाबा घेऊ नको त्यांचा गॅस, पेटवून मर. गॅस त्यांचा, मुसलमानाचं पेट्रोल चालतं, मुसलमानच चालत नाही. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांनी एक जण बनला हिंदू लोकांचा ठेकेदार. मग इथं जे आमचे ओबीसी आहेत ते ओबीसी काही हिंदू नाही आहेत का? मी इथल्या ओबीसीला, माळ्याला, तेल्याला, कुणब्याला, त्याला एनटी, डीएनटी, एसएनटी, व्हीजेएनटी म्हणतात, त्या सगळ्या आमच्या ओबीसींना माझी विनंती आहे, अरे तुमचेच पोट भरले नाही, हे महाराष्ट्रातले ज्यांना बाळासाहेब आंबेडकर निजामी मराठे म्हणतात, काय म्हणतो त्यांना आम्ही? निजामी मराठे. मराठा खानावळ यांची, ही पार्टी त्यांची, ती पार्टी त्यांची. अरे ते बिचारे ओबीसी, त्याच्यावर रोहिणी आयोग आला, रोहिणी आयोग, आणि रोहिणी आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 374 पैकी कमीत कमी 200 जाती अशा आहेत की ज्यांना आरक्षणाचा कसलाही फायदा झालेला नाही. त्या बिचाऱ्या ओबीसींना आजपर्यंत आरक्षण भेटलं नाही, त्या आरक्षणाचा फायदा नाही, आणि त्या ओबीसीच्या आरक्षणातलं त्यांच्या ताटातलं वरबाडून खाण्यासाठी तुम्ही मध्ये येता. ग्रामपंचायतमध्ये मराठे, मुख्यमंत्री मराठे, साखर सम्राट मराठे, सगळं महाराष्ट्र तुमच्या ताब्यात असताना या तेलीमाळी, कुणबी, हटकर, धनगर, सुतार, लवार, नावी, धोबी, अरे यांच्याही ताटावर तुमचा डोळा असेल तर बाळासाहेब आंबेडकर ते चालू देणार नाहीत. मान्य नाही आम्हाला ते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल, आमचा पाठिंबा आहे, पण तुम्ही त्यांच्याच ताटामध्ये येताय. तुमच्या गावामध्ये असेल ना एखादा माळ्याचा, धनगराचा, तेली, तांबोळ्याचा, वडऱ्याचा, घिसड्याचा, पारद्याचा सरपंच झालेला माणूस असेल, नगराध्यक्ष झालेला माणूस असेल, अरे तुमच्या सगळ्यांच्या ताटावर यांचं लक्ष. कोणत्या नालायकानं बनवले? आमचं तर काही विचारूच नका. त्या नांदेडमध्ये एक बौद्धाच्या पोरानं आंबेडकर जयंती काढली. आंबेडकर जयंती का काढली म्हणून गावातल्या जातीवाद्यांनी त्या पोराला मारून टाकलं, त्याची आतडी बाहेर आली. अरे एक माणूस तुम्ही कधी डोळे पुसायला जात नाहीत, उद्या मग मी कधी देवेंद्र फडणवीस त्यांना बघायला जात नाही, कधी त्यांना नाना पटोले, राहुल गांधी, धीरज देशमुख, अमित देशमुख, कोणता नेता आहे तुमचा? मुसलमानांची मॉब लिंचिंग केली जाते, इथल्या दलितांच्या खून केले जातात, माता भगिनींचे बलात्कार केले जातात, तेव्हा कुठं जातं ना तुमचं राजकारण? तुमचं राजकारण फक्त आणि फक्त मताच्या अवतीभोवतीचं नाटकबाज तुमचं राजकारण आहे, आणि या नाटकाचे नकाब फाडण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी आज मैदानामध्ये आहे. आमचा शायर म्हणतो की लगाम लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा. घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा, तू कोशिश तो कर यार, एक दिन वो लाल किले पर भी लगेगा. तुमचं सुद्धा राज्य, अरे राज्य आणायला प्रत्येक समाजाला अधिकार आहे ना, प्रत्येक माणसाला अधिकार आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा जो काही कपटीपणा आहे, तो कपटीपणा आपल्या लोकांना का कळत नाही?
हे सगळे माकडं या झाडावरून त्या झाडावर, हे कोणत्या पार्टीत आज आहेत आणि कोणत्या पार्टीत उद्या आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे का? सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांच्या मागं ईडी सीबीसीआयडी लागली, धीरज देशमुखच्या मागं लागली का? ते चुपचाप जाऊन बटन दाबते म्हणते मी तुमचाच आहे. अमित देशमुख, धीरज देशमुख ज्यादा फड़फड़ करने का नहीं, फड़फड़ किया तो ईडी पीछे लगेगा. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हे सगळे बगल बच्चे एकच आहेत. यांच्या राजकारणाला फसू नका, यांच्या राजकारणाला बळी पडू नका. वंचित बहुजन आघाडीचा या लातूर ग्रामीण मध्ये 70,000पेक्षा जास्त मतदार प्रकाश आंबेडकरांना मानतो, हे मी आपल्या सगळ्यांना जाणीवपूर्वक सांगतोय. मागच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार प्रचाराला कमी पडला, गावागावात आम्हाला पोहोचता आलं नाही, पण या वेळेला आमचा डॉक्टर पूर्ण गावागावामध्ये आमची जयंत यंत्रणा लागलेली आहे. 5, 25, 50 गाड्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतात. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, या दोघांच्या भांडणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय या मतदारसंघामध्ये होईल. आणि त्यांना वाटत नसेल तर आमच्यासाठी आणखी चांगलं आहे, नाही वाटू द्या, काही हरकत नाही. पण आपण सर्वजण ही निवडणूक, जितके ओबीसी आहेत, तुम्ही म्हणाल रमेश आप्पा कराड ओबीसी आहे, तर ते आप्पा काही ओबीसी बीबीसी नाहीत, ते RSSचे माणसं आहेत. बीजेपी ही आपल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. बीजेपी आपल्याला सपोर्ट करणार नाही. फक्त प्रकाश आंबेडकर ओबीसीच्या आरक्षणाची लढाई लढतात. म्हणून प्रकाश आंबेडकरांचा आमदार निवडून पाठवला तरच मराठ्यांची जी ओबीसी मध्ये घुसपेट करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्या प्रक्रियेला दमखम करून रोखणारा एकच नेता आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. दुसरं कोणी रोखणार नाही. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, ही लढाई आपल्या आरक्षणाची आहे. इथं बसलेले तमाम लोक आहेत, सगळ्यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. सगळं आम्हालाच खायचंय, आम्हालाच वरबडायचंय, सगळं आम्हालाच पाहिजे, आमच्याच घरात पाहिजे. म्हणजे 2 भाऊ तर झाले, आता 3रा भाऊ जो आहे यांचा, त्या 3ऱ्या भावाला तिकडं औषधाला नाही तर निलंग्याला उभं करा आणि वहिनीला बी करा, सगळं कुटुंब तुमचंच. अशा पद्धतीनं या लातूर जिल्ह्यामध्ये जी काही हुकुमशाही चालू आहे, त्या हुकुमशाहीला आपल्या सगळ्यांना, मी जे बोलतोय ते पटत असेल तर हातवरी करून सांगा फक्त. मी काही निवड नुसतं भाषण करायला आलेलो नाही. तुमचं बटन कुणाचं दाबायचं तुमच्या हातामध्ये, बटन काही साधी ताकद नाही. अरे 5-5 वर्ष गडीवर राहणारा, हेलिकॉप्टर मध्ये फिरणारा, त्या हेलिकॉप्टर मध्ये फिरणाऱ्या माणसाला गोरगरिबाच्या दरवाजात भिकाऱ्यासारखं उभं करणारी ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला दिलेली आहे. ही मताची ताकद आहे. ती दिवाळी दसरा आहे म्हणून तुमच्या घरी कुणी येणार नाही. तुम्हाला मताचा अधिकार असल्यामुळे हे देशमुख, पाटलं किंवा रमेश आप्पा कराड सारखे जितकेही दिग्गज माणसं आहेत, हे सगळे दिग्गज माणसं मतासाठी तुमच्या दरवाजामध्ये आहेत. त्यामुळे मताच्या ताकदीला समजून घ्या. आपल्या जवळ काहीच नाहीये. किती जरी मोठा माणूस असेल तरी तो काही 100 बटन दाबू शकत नाही. इथल्या करोडपत्याला सुद्धा एकच बटन दाबण्याचा अधिकार आहे आणि इथल्या गरीबातल्या गरीब फाटक्या माणसाला सुद्धा एकच बटन दाबण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मताच्या ताकदीला आपण सगळेजण समजून घ्या. मला बऱ्याच गोष्टी जरी बोलायच्या असल्या, मी एक शेवटची छोटी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगून थांबणार. मला माहिती आहे, एक असा एक हुकुमशाही राजा, तो राजा एका बैठकीमध्ये जात असताना आपल्या हातामध्ये एक जिवंत कोंबडं घेऊन गेला. कोंबडं जिवंत. सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की हे जिवंत कोंबडं यानं का आणलं. त्या राजानं त्या कोंबड्याचं एक पक त्या कोंबड्याच्या मानेवर पाय ठेवला आणि ते पक असं मुळासकट उपसलं. जसं पक उपसलं, त्या कोंबड्याच्या अंगातून रक्त यायला लागलं आणि ते कोंबडं बिचारं ओरडायला लागलं. त्यानं एक एक करत त्या कोंबड्याचे पक उपसले. त्या कोंबड्याच्या अंगातून रक्त यायला लागलं, ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडपायला लागलं, ओरडायला लागलं. त्या दरबारात बसलेले त्या राजाचे सगळे सहकारी त्या माणसाला म्हणायला लागले की अरे तू काही निर्दयी आहेस का, तुला या कोंबड्याला मारायचं तर मारून टाक, पण असा त्रास देऊ नको. तो राजा त्या माणसांना म्हटला की तुम्हाला मला काहीतरी शिकवायचे, जरा शांत बसा.
आणि थोड्या वेळानंतर त्या राजानं आपल्या खिशात हात घातला आणि असे मुठभर तांदूळ बाहेर काढले आणि त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडपडणाऱ्या कोंबड्याला कॉक 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 करून ते तांदूळ त्याच्या पुढे टाकले. आश्चर्य, रक्ताच्या थारोळ्यामध्ये ओरडणारं कोंबडं आपला सगळा त्रास विसरलं आणि ते तांदळाचे दाणे टिपायला लागलं. त्या राजाने ते तांदळाचे दाणे टाकत 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 आपल्या स्वतःच्या पायाच्या 2 पायाच्या मध्ये तांदळाचे दाणे टाकले. ते कोंबडं पायामध्ये घुटमळत घुटमळत ते तांदळाचे दाणे खायला लागलं. तेव्हा तो राजा त्या दरबारातल्या लोकांना म्हणायला लागला की आपल्या राज्यातली जनता या कोंबड्यासारखी आहे म्हणले. याचं 5 वर्ष रक्त प्या, याला त्रास द्या, याला प्रचंड पिळा, फक्त निवडणूक आली की याला तांदळाचे दाणे टाका, हा आपल्या पायापाशी घोटमळत बसतो. ही अवस्था आपल्या सगळ्या लोकांची झालेली आहे. 5 वर्ष आपण घरात जिवंत आहेत की मरतो, कोणी पुसायला येत नाही, कोणी विचारायला येत नाही. पण निवडणुका आल्यानंतर हे सगळे काँग्रेसचे भाजपचे नाटकबाज पुढारी तुमच्या गावागावामध्ये पांढरे चकचकीत कपडे घालून फिरतात काय, मोठ्या मोठ्या गाड्यांनी फिरतात काय. सर्वसामान्य लोकांना बोलले की आपल्याला असं वाटतं की कोणता राजकुमार आमच्याकडे आला. अरे पण या सगळ्या राजा महाराजांना भिकारी बनवून तुमच्या दरवाजात उभा करणारा नेता हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. याचं जरा भान ठेवा. ते सगळ्यांनाच अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेब काही कुठल्या एका जातीचा नेता नाहीये. म्हणून आपण त्या मताच्या ताकदीला समजून घ्या आणि ज्यांनी आपल्यावर राज्य करून आपल्याला बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे त्या काँग्रेसला आणि भाजपाला या मतदारसंघातून हद्दपार करायचं असेल तर 20 नोव्हेंबरला गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे काँग्रेसच्या आणि भाजपाच्या नेत्यांचा गळा दाबल्यासारखा आहे. दाबायचा का गळा? आता मी वकील आहे बाबा, मी डायरेक्ट काय गळा दाबा म्हणू शकत नाही. पण तुम्हाला गळा दाबा ना, यांचा गळा. तुमच्या सगळ्या पिढ्या बर्बाद केल्या त्या काँग्रेसच्या आणि भाजपच्या पुढाऱ्यांनी. दाबणार का? दोन्ही हात वर करून सांगा मला. अरे बाबा, यांचे एकाचे कुणाकुणाच्या हातावर आहेत बघा. ज्याचा हात वरी नाही ते अमित भैयाचा का धीरज भैयाचा माणूस आहे बघा, जरा चेक करा थोडा. गडबड करू नका. गळा दाबायचं काम आणि आता 15 दिवस आहे आपल्या हातामध्ये. तुम्ही इथं बसलेल्या लोकांनी 15 दिवस आपल्या डॉक्टर साहेबाला वेळ द्यायला तयार आहेत का तुम्ही? डॉक्टर यांना गाड्या द्या, गाडी सोबत द्या थोडं थोडं. काही रोजगार हमी योजना आहे का? तुमच्या 2 वेळच्या भाकरीची व्यवस्था डॉक्टरला मी करायला लावतो बाबा. पण 15 दिवस तुम्ही एवढे बसलेले जरी आहे ना, मी येतो अधूनमधून. नाही, धीरज देशमुख, अमित देशमुख आणि रमेश अप्पा कराड या तिघांचे बाले किल्ले गावागावात जाऊन उद्ध्वस्त करू आपण, त्याची नका काळजी करू आपण. पण तुमची तयारी पाहिजे. 15 दिवस सकाळच्या 8 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत फिरायची तयारी आहे का? जोरात सांगा ना. तर तुम्ही सगळ्यांनी आता शपथ घ्या, डॉक्टरला वचन द्या बाबा की 20 तारखेपर्यंत तुम्ही सगळे एवढे आहेत तेवढेच माणसं बस झाले. मला तर काय, मी तर 5-5, 10-10 माणसाला घेऊन आम्ही आमदार पाडले, आम्ही 1760 मंत्री पाडले आम्ही. आम्हाला काही फरक नाही पडत त्याचा. कारण आम्हाला माहिती आहे की खेड्यापाड्यातली जनता तुमच्या बापाची जागीर नाहीये. लोक काही तुमचे गुलाम नाही आहेत. फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी या गावागावामध्ये पोहोचेल आणि इथल्या देशमुखांची आणि इथल्या पैशावाल्यांची दादागिरी आम्ही येत्या 20 तारखेपर्यंत मोडीत काढू आणि जमलंच तर यांच्या नरड्यावर पाय ठेवायला आदरणीय प्रकाश आंबेडकरांना इथं आणू. बाळासाहेब आंबेडकर पण लातूरकडे येतील आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही आमदार या मतदारसंघातून जिंकतील अशा प्रकारचं आपण काम करूया. एवढंच आपल्याला विनंती करतो. दोन्ही हात वर करून माझ्या पाठीमागे घोषणा द्या. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. जय भीम, जय संविधान.